नमस्कार मित्रांनो, आम्ही रस प्यायला आलो आहे सदाशिव पेठेमध्ये. खूप ऊन आहे. आता आम्ही रस प्यायला आलो आहे पुढे. बघू आता रस कितीला भेटतो आहे, काय भेटतो आहे. साधारणपणे 20 रुपयाला असतो. कमी किमतीत आम्ही पिणार आहे. पुढे दाखव ना रस किती आवाज होतो. आम्ही 3 जण म्हणून 3 उसाचं कांदे घेतलेले आहे. मित्रांनो, ऊसाचा रस प्यायला पवन आपला हा वानवडीवरून आलाय. आमच्यावरती छोटासा गेम झालेला दिसतोय मित्रांनो. रस फुल घ्यायचा सोडून हात दिलेला आहे आम्हाला. हे बघा, ह्याचा कारणीभूत ओंकार सुतारच आहे. 100% अप्रतिम. 20 रुपया. मला ऊसाच्या रसाबद्दल ऋषभ काय माहिती आहे? ऊसाचा रस आरोग्यासाठी चांगला असतोय, तेवढंच माहिती आहे मित्रांनो. आपण जो ऊसाचा रस घेतलाय त्याचा जो ऊस होता तो एवढा मोठा होता आणि त्याचा रस फक्त 3च ग्लास झालेला आहे. 1, 2 आणि हा 3रा ग्लास. मित्रांनो, पहिल्यांदा कसं होतं, बैलगाडी असायची आणि बैलगाडीला 2 बैल झुपायची. 2 की 1 बैल झुपायचा. हे तुम्हीच कमेंट करून सांगा, 2 बैल असायचे का 1 बैल असायचा. तसे दिवस राहिले नाहीत. बैल तसे काम करत नाहीत, तसे त्यांना खाणं मिळत नाही. आता त्याप्रमाणे आपण अशी मशीनमध्ये आली आणि हॉरिझॉन्टल पहिल्यांदा त्या मशनीला घुंगरं लावायची. पण आता आधुनिक पद्धतीचं एक यंत्र आलंय, त्यालाच घुंगरं लागली जातात. आणि तुम्हाला घुंगरं लागण्यामागचं कारण माहिती असायचं का? आपण बघा, अजून सुद्धा बैलाच्या गाड्यात ते घंटी किंवा घुंगरू असायचं. जसा बैल फिरायचा तशी ती घंटी वाजायची. त्याचं आता इथे तर बैल नाहीये म्हणून ते मशीन आपण आणलंय की घुंगरू. 3 बैल आहेत. 3 आणि आम्ही 3 बैल आहेत आणि आमचे घुंगरं बी आहेत. आजचे आतले जाते किंवा जे रस पे आहे त्याचं जे पेमेंट आहे ओंकार सुतार करतोय. मित्रांनो, आता आम्ही निघालोय आमच्या गाडीकडे. जिकडे आम्ही गाडी पार्क केली होती, आमची गाडी इकडे. सर गेलेत घ्यायला. त्याला घेतलं ना मला काय असा ठेवलाय का? ये भाई तो पण नाकापर्यंत आपण एकदा ट्रॅफिक जाम करू. मित्रांनो,